काय मग बनवले गेले का मेथीचे लाडू? खाल्ले पण गेले असतील आणि बनवले पण गेले असतील. आमच्या घरामध्ये मी एकच लेट करण आहे वाटतं, की जिनी लाडू मेथीच्या आता बनवते. तसं काहीच नाही. मी पहिले व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, की मेथीचे लाडू मला बनवता येत नाही. पण आमच्या सासूबाई आल्या होत्या ना, तर त्या सगळं घेऊन आल्या होत्या मेथीच्या लाडूंचं. खोबरं, खारीक, काजू, बदाम, मग ते चारोळी, मग अजून मेथी, गव्हाचं पीठ, गूळ, सगळं म्हणजे सगळं घेऊन आल्या होत्या. ऑलमोस्ट ते सगळं घेऊन आल्या होत्या. तर फक्त आपल्याला बनवायचंच होतं. तर मम्मीने इथं डोळ्यांचं ऑपरेशन करण्यासाठी आल्या होत्या. तर त्याच्या अगोदर मम्मी म्हणे चला मी मेथीचे लाडू बनवून देते. तर इथं मम्मीने ना मापोमापच सगळं घेतलं होतं. तर किलो मेथी घेतली होती आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं होतं 2 किलो. 2 किलो गव्हाचं पीठ होतं बहुतेक. तर सगळ्यात अगोदर आहे ना मेथीला आहे ना दूध आणि घीने मोहन लावून दिलं होतं, म्हणजे चुरवून ठेवतात तसं. आणि नंतर गव्हाच्या पीठला तेलामध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याला पण मोहन लावून दिलं होतं. तेवढं तेल गरम केलं होतं तसं. जसं सांगते तुम्हाला माहितीच असणार मेथीचे लाडू कसे बनवतात म्हणून. असं व्हिडिओ भरपूरच येतात. तर हे ना माझी सासू जसे बनवते ना दरवेळेत मी तसंच सांगते तुम्हाला. तर नंतर आहे ना जे पीठ होतं ना गव्हाचं त्याला मस्तपैकी शेकून घेतलं होतं गव्हाचं पीठला अगोदर 2 वेळेस. आणि नंतर मेथीचं पीठ आहे ना त्याला पण मस्त तेलमध्ये भाजून घेतलं होतं आपण, भरपूर सारं तेल टाकून. हे बघा मस्तपैकी असं भाजून घेतलं होतं. आणि तेल सांगू ना तर 2 लिटर, म्हणजे माझ्या 2 बरण्या होत्या ना, तर त्या 2.5 बरण्या तेल गेलं होतं. आता 1 बरणी ना किलोची होती, तर 2.5 किलो तेल पकडून घ्या. डिंक पण घेतले होते. डिंक आपण सगळं आपल्या आपल्या अकॉर्डिंग सगळेजण टाकतात, काजू, बदाम, खारका वगैरे ज्याला पाहिजे तसं. आणि गूळ मम्मीने इथं 5 किलो आणला होता. 5 किलो गूळमध्ये ना थोडंसंच आम्ही काढलं होतं घरामध्ये खाण्यासाठी, म्हणजे 250 ग्रामपेक्षा पण थोडासाच काढला होता. असं काढला होता गूळ. आणि गूळचा पाक मस्त तेलामध्ये करून घेतला होता. नेमकं तर तेच राहतं, गूळचा पाक करायचा व्यवस्थितपणे. तर इथे ना मम्मी बसून गेल्या होत्या किचनवरती आणि व्यवस्थितपणे मम्मीने सगळं करून दिलं होतं, कारण आम्हाला बांधता येत नाही. आणि नंतर भांडं नाही आहे माझ्याजवळ मोठं, म्हणून हे 2 वस्तुकांमध्ये वेगवेगळं केलं होतं मम्मीने. तर व्यवस्थितपणे हळूहळू गूळचा पाक काढून घेतला होता. इकडच्या साईडला तेल थोडं जास्त झालं होतं, तर पहिलं अगोदर मिक्स केलं सगळं आणि नंतर तेल टाकून घेतलं होतं. आणि सगळं व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर हे बनले होते आपले लाडू. तर मी माप सांगून देते शॉर्टकट तुम्हाला. 5 किलो गूळ होता, 1 किलो मेथी होती, 2 किलो गव्हाचं पीठ होतं आणि 2.5 किलो तेल होतं. बाकी माप तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकतात, काजू बदाम वगैरे तुम्हाला जसं टाकायचं आहे तसं. आणि उर्वी पण बांधू लागली होती, म्हणजे सगळेजण लाडू बांधू लागले होते घरामध्ये. ते टाईम नाही लागला, अर्ध्या तासातच बनवून गेले होते लाडू आणि खूपच टेस्टी बनले होते, काहीच कडू नव्हते. आणि थोडेफार मेथीचे लाडू कडू राहतील तेव्हाच तर ते मेथीचे बनवतील, तर थोडेसेच कडू होते नॉर्मली, पण खूपच छान होते. आता लाडू वगैरे सगळे बांधून